स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. एकादशी एक देवीचे स्वरूप आहे. भगवान विष्णूंची कन्या म्हणजे एकादशी. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते. पुराणांनुसार जी व्यक्ती एकादशीचे व्रत करते ती कधीही संकटात राहत नाही. त्यांच्या जीवनात धन आणि समृद्धी कायम राहते. आपण निरोगी राहतो. पिशाच योनीतून सुटका होऊन पापांचा नाश होतो. सर्व कार्य सिद्ध होतात. सौभाग्य प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, त्याचप्रमाणे पुत्रप्राप्ती होते. विवाहात कोणती अडचण असेल तर तीही सुटते. पितरांना सद्गती मिळते. मनोरथ पूर्ण होतात. ऐश्वर्य प्राप्ती होऊन भाग्योदय होतो. सर्व रोगांचा नाश होतो. मान आणि सन्मान वाढतो. म्हणून एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीस योगिनी एकादशी म्हटले जाते. योगिनी एकादशी भगवान विष्णूंच्या 5व्या अवतारास म्हणजेच वामन अवतारास समर्पित आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे व्रत आपण करत नसाल तरीही फक्त योगिनी एकादशीचे व्रत आपण करू शकतो. योगिनी एकादशीचे व्रत केल्याने व्रतधारकास 88,000 ब्राह्मणांना जेवू घालण्याचे पुण्यफळ मिळते. सर्व रोगांपासून मुख्यत्वे करून त्वचा रोगांपासून मुक्ती मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशी केव्हा आहे, पूजाविधी, काय खावं, दान केव्हा आणि कोणत्या वस्तूंचं करावं, व्रताची सांगता केव्हा करावी, तुळशीची पूजा केव्हा करावी आणि काही खास उपाय यांबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला विसरू नका. साल 2024 मध्ये योगिनी एकादशी उद्या मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी आहे. व्रताची सांगता बुधवार 3 जुलै रोजी सकाळी 5:28 ते सकाळी 7:10 करावी. एकादशीचे व्रत करणाऱ्याने एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीस सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये. एकादशीस म्हणजेच उद्या स्नानादी आटोपून शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी तुळशी पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी देऊ नये आणि तुळस तोडू नये. पूजेसाठी तुळस आदल्या दिवशीच तोडून ठेवावी. भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी तुळशी मातेचे देखील व्रत असते. त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण न करता विधिवत पूजा करावी. त्यानंतर नित्यनेमाने केली जाणारी आपली देवपूजा करावी आणि मग भगवान विष्णूंच्या मूर्तीस किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीस शंखामध्ये पाणी भरून या पाण्याचा अभिषेक करावा. त्यानंतर चंदनाचा टिळा लावून पिवळी फळे, फुले, गूळ, वेलची, तुळस अर्पण करून धूपदीप दाखवावा. त्यानंतर एकादशी व्रतकथेचे पठण करून आरती करावी. पिवळ्या रंगाच्या गोडाचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या विष्णू मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. या स्तोत्राचे पठण करणे शक्य नसल्यास एक श्लोकी विष्णू सहस्त्रनामाचे 11 वेळा पठण करावे. शास्त्रानुसार प्रत्येक व्रतानंतर दानधर्म केल्यास व्रताचे पुण्यफळ प्राप्त होते. म्हणून या दिवशी पिवळे फळ, वस्त्र, धान्य, पाणी, चपला, छत्री, सोने, भूमी किंवा गूळ इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते. संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णू चालिसा पाठ आणि व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. या दिवशी पंचामृतामध्ये तुळशीपत्र टाकून भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवावा. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस मिसळून अशा पाण्याने स्नान केल्यास पुण्यफळ मिळते. भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि सुखप्राप्ती होते. 700 श्लोकी संक्षिप्त भागवताचे पठण केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते.
स्त्रियांनी पठण केल्यास त्यांच्या सासर आणि माहेर अशा दोन्ही घरांमधील पितृदोष नाहीसा होतो. श्रीवत्सम धारयत वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या श्री पांडुरंग मंत्राचा दिवसभर यथाशक्ती जप करावा. या दिवशी व्रत करणाऱ्याने फक्त फलाहार करावा. या दिवशी एकादशीचे व्रत करणाऱ्याने कुणाला अपशब्द बोलू नये, चिडचिड करू नये, कुणाची निंदा नालस्ती करू नये. असे केल्याने एकादशी व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. त्यानंतर द्वादशी म्हणजेच बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी सकाळी 7:10 उपवास सोडण्याआधी तुळशीला पाणी अर्पण करून पूजा करावी आणि मग उपवास सोडावा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ.